बाळाचे पप्पा आणि बाळाचे मामाच खेळतय. हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतू आणि पूजा ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तर तुम्ही बघताय आपला लाडू मस्त गप्पा मारतोय. लाडूचा मामा आलाय. आजी आणि पप्पांसोबत मस्त लाडू गप्पा मारतोय. आणि आज मामा काय घेऊन आलाय चल पटकन दाखव. गोविंदा गोविंदा आजीच्या गोविंदा आजी गोविंदा काय आणलं ते आपल्याला पण माहिती नाहीये. चला चला खोलून दाखवा. काय आणलं शोला मम्माने काय आणलं शोला काय आणलं मामाने दाखव दाखव ना बॉक्स. अरे वा ए हे बदक आहे. दाखव बॉक्स. थोडं मोठं झालं खेळायचं नाही ते बघायचं. आता ते कनेक्ट करावं लागेल. बघायची होता तुला गेम खेळायची काय खेळायची तर लाडूच्या मामाने लाडूसाठी मस्त असं गिफ्ट आणलंय. ते स्मॉल डक वालं गिफ्ट आहे. जे डक असे आपोआप वरती जातात आणि सेल वगैरे टाकावे लागतात त्याला. तर बघा आता आपण जॉईन करून बघू कसं दिसतं ते. हे कुठं गावायचं स्टिकर आजीचे गोविंद आहे म्हणा. लाडू नको म्हणू मला. मी सगळी लाडू लाडूची होती. काय माहिती. चला चला पट जॉईन करा म्हणजे आपलं बाळ मस्त खेळेल त्याच्यासोबत. आणि डकला मस्त किती छोटे छोटे पण ते. आणि असे किती मोठे वाटतं बघा ना. किती छोटेसे. तुला काय आणलं मामाने. बदक काय आणलं. बदक आणलं. बदक नाचले बॅटरीवर चालतं ते. आपल्याकडे बॅटरी आहेत ना. पिल्लू आता जागा आहे ना तर छान खेळल. छान बघल. इतकं छोटस खेळणं आहे आणि ते अटॅच करायला इतका वेळ लागतोय. इन्स्ट्रक्शन असतील ना हो त्यावर. एक पुढे एक आला पाहिजे. एक हाय कोण आहे तिला असला नामा माहिती. कसं खेळतो बोललो. किती मस्त खेळतो. हो हे तुला पप्पा मामा काय करून राहिले. तेव्हा काय करून राहिले मस्त. किती भाली भाली करताय. तुला ओम बोल ओम ओम ओम. कसं बोलायचं. तोंडात बोट नको घालू. माझ्याकडे आलं का नुसतं पाहिलं भूक लागते तुला. नुसतं तोंडात बोट घालतो. बोलतो काय करतो. आपलं कुठं जायचं. दूर जायचं. कुठं जायचं. दूर जायचं. दूर जायचं. हा कुठं जायचं. दूर. कसं करतो. गोविंदा. आजी कशी बोलती. गोविंदा गोविंदा. गे गे नुसतं गे म्हणतो. बसून करतो. किती भारी करतो. किती गोल गोल. किती भारी करतो. तुझ्या आमच्याकडे घे ग. कसं करतो. किती गोल गोल करत. कसं करत. आता मामीला आणायचं. आणलं म्हणा. मामीला घेऊन ये. मामीला घेऊन ये. मामाला म्हणा मामीला घेऊन ये. ओ ओ ओ तुला सांभाळायला लागल. ओम
कसं बोलायचं? ओ कसं बोलायचं? कसं बोलायचं? ओ काय काय खिचू राहिला तू? बजरंगबली म्हणतो, बजरंगबली गदा पकडतो, गदा पकडतो. किती आली हसत, हसून दाखव, हसून दाखव. कसं आली हसत? कसं कर हसू राहिला नुसतं, नुसतं हसू राहिला, नुसतं हसू राहिला. दुपारची वेळ होती, जवळपास 3:30 वाजले होते आणि राहुल मामा मस्त स्मॉल डगचा हा छोटासा गेम घेऊन आला आपल्या बाळासाठी. तर बराच वेळ लागला ते जॉईन करायला आणि आफ्टर लॉंग टाईम म्हणजे जवळपास अर्धा तास लागला असेल आणि अर्धा तासानंतर ते फायनली चालू झालं. तर खूप खुश झाले मिस्टर. बोलायला काय बोलायचं? बोले मिशन सक्सेसफुल. फायनली एक तास नाही अर्धा तास झाला असेल ना हे सेट करत होतो आपण. बाळ खेळायच्या म्हणजे आपणच घेऊन राहिलो. आपण ते नीट लावते. बघा बरं काय काय इश्यू होतोय नेमकी. बाळ खेळायच्या वेळी आपणच खेळतो. हे डगपा किती भारी चाललंय पण. याला हे सगळे स्टिकर वगैरे चिटकायचे अजून. त्याला येत हे जय श्रीराम. आणि हा गेम जेव्हा चालू झाला फायनली तेव्हा आम्ही सगळे खूप खुश झालो होतो, कारण ना आपल्या बाळाला तर काही समजत नाही, पण ते डग जेव्हा खालून वरती जात होते ना आणि असे मस्त फिरत होते ना तेव्हा आम्हालाच खूप भारी वाटत होतं आणि असं वाटत होतं की आपणच आपलं बालपण एन्जॉय करतोय. तर खूप भारी वाटलं. बाळाचे पप्पा आणि बाळाचे मामाच खेळतय. दाखवा एक ठिकाण ठेवा म्हणजे तो हा वेळेला त्याला दाखव ना, त्याला दाखव ना. घसरगुंडीसारखे. भारी वाटतंय ना. इकडे आण ना दाखवायला त्याला खरं. ए पिल्लूला दाखवा रे, आपणच खेळत बसलो. त्याला दाखवा, पिल्लूला दाखवा. आणि मग आम्ही पिल्लूलाही दाखवलं, पण पिल्लू जरा इकडे तिकडे जास्त बघत होता आणि असं तर अजून तर लहान आहे तो, आत्ता जवळपास 2.25 महिन्यांचा झाला आहे आणि अजून भरपूर छोटा आहे. अजून 10-15 दिवसांनी तो खूप छान खेळेल ह्या स्मॉल डगसोबत, तर त्याला आवडेल. पण अजून तरी त्याला इतकं काही समजत नाही. पण आपलं पिल्लू खूप हुशार आहे आणि खूप ॲक्टिव्ह आहे, म्हणजे ते खूप लवकर रिस्पॉन्स करतं. आपण त्याच्याशी काही बोललो किंवा काही रिॲक्शन दिली तर ती रिॲक्शनही तो लवकर कॅच करतो. आणि आपल्या बाळाचं अजून नाव फिक्स नाही आहे ना, त्यामुळे मग कोणी लाडू बोलतं, कोणी गोविंदा म्हणतं, कोणी गोलू म्हणतं, असं वेगवेगळे खूप सारे नावं आहेत आपल्या बाळाला. कोणी पिल्लू म्हणतं. तर खूप छान छान नावं आहेत त्याला. पण जे फायनल नाव आहेत ना ते अजून रिव्हील करायचं बाकी आहे. लवकरच आम्ही नेमिंग सेरेमनी वगैरे करू, पण मग सध्या 1 महिना आम्ही काही करणार नाही. 1 महिन्यानंतर मग तुम्हाला त्याला कळेलच की त्याचं नाव काय आहे ते. तुम्ही बघताय तो इकडे तिकडे जास्त बघतोय, आपल्या फोनकडे बघतोय मे बी. आणि आत्ता बाळाला टोपी घातलेली नाही आहे आणि स्वेटरही घातलेलं नाही आहे. तो जस्ट आंघोळ करून उठला, त्याला आंघोळ घातली होती आणि तो झोपलेला. तर आत्ताच तो झोपातून उठला. मी त्याला रेडीच करत होती तेवढ्यात राहुल मामा आला होता आणि सगळेजण गप्पा मारत होते, त्यामुळे ते डायरेक्टली शूट झालं. त्यामुळे स्वेटर आणि टोपी वगैरे घातली नाही मी त्याला. आणि इथे आम्ही डिस्कशन करत होतो की आपण इतके सगळे गेम्स, इतकं सगळं त्याला काही घेतोय, पण तो अजून काही दिवसांनंतर ना किचनमध्ये गेल्यावर किचनचेच भांडे खाली घेणार आहे. आपण इतकं सगळं घेऊन काही उपयोग होतो की नाही, असं आम्ही सगळेजण मिळून डिस्कशन करत
करत होतो. आणि इथे अमोल भाऊ बघताय की ते जे स्मॉल डगचं आहेत ना, ते व्हाईट कलरची जी सीडी आहे ना, त्याला दोन्ही साईडनी ना स्टिकर्स लावायचे होते. तर तसं काही नाही, लावले पण नसते तर इतकं काही फरक पडला नसता, पण तरीही आम्ही ते स्टिकर्स लावले जेणेकरून त्याला छान लुक यावं. आणि अमोल भाऊनी ते पुन्हा एकदा थोडंसं जे चुकलेलं होतं ते थोडं करेक्शन केलं. आणि त्यानंतर मग मस्त तिघांनी मिळून त्याला छान असे स्टिकर्स लावले. आणि अतिशय क्यूट वाटत होतं ते, म्हणजे एका मागे एक ते 3 डग पुढे जातील ना, तर हे बघा खूप सुंदर वाटत होतं. आणि इतकं असं वाटत होतं त्यांच्याकडे बघतच राहावं. तर बराच वेळ आम्ही एकत्र बसलो, जवळपास 2-3 तास कसे निघून गेले आम्हाला कळलंसुद्धा नाही. तर मग त्यानंतर मग इव्हिनिंगचा वेळ झाला होता, स्वयंपाक करायचा होता. तर मी फ्रेश वगैरे होऊन खाली आली. त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि आजचा मेनू आहे वांग्याचं भरीत. तर मिस्टरांना वांग्याचं भरीत खूपच आवडतं. आणि आईंचा आज उपवास होता, आज एकादशीही होती. तर मग आईंसाठी भगर आणि थोडंसं शेंगदाण्याचं आमटीही करायची होती. आणि पप्पांनाही टिफिन द्यायचा होता. तर मग लवकर सुरुवात केली स्वयंपाकाला. आणि मी भरीत करायची सुरुवात केलीच, तेवढ्यात मिस्टर आले आणि मला म्हणता की मम्मीच्या हातचं भरीत खूप छान लागतं आणि तू आज मम्मीला फोर्स केला की मम्मी आज तूच भरीत बनव. तर मी म्हटलं ठीक आहे. मम्मी पण बोलली की नाही मी बनवते. आणि मम्मीला ना मुलांसाठी काही स्पेशल करायला खूप आवडतं. तर मग मम्मीने भरीत करायला सुरुवात केली. इकडे ना दूधही तापत होतं एका गॅसवर आणि साईडला मी ते पोळ्यांचं पीठ मळून ठेवलेलं. आणि आपली ही वांग्या बटाट्याची भाजी ही पण जरा रेडी होतच आलेली. आणि आता आई मस्त एका बाजूला वांग्याचं भरीत करताय. तर तयारी वगैरे मी सर्व करून दिली होती, कांदा वगैरे कोथिंबीर सगळं बारीक चिरलून ठेवलेलं. तर आईंचं जे भरीत करण्याची पद्धत आहे ना ती खूप वेगळी आहे, म्हणजे मी आज पहिल्यांदा बघितली. आणि त्या वांग्याच्या भरीतमध्ये ना कांद्याची पात टाकतात आणि वाटाणाही टाकतात, पण ते घरात अवेलेबल नव्हतं आणि मिस्टर ते शोधत होते फ्रीजमध्ये, पण त्यांना तेच पाहिजे होतं, म्हणजे वाटाणा आणि कांदा पात. तर मग मिस्टर बोलले मी घेऊन येतो गावातून 5 मिनिटात, तू तोपर्यंत कांदा वगैरे परतून घे. आज आम्ही दोघीच घरात आहे. ऋतुताई गेलाय तिकडे काकांच्या घरी आणि बाळाला सांभाळायला कोणीच नाही. माझ्या मिस्टरांना आज ना मम्मीच्या हातचं वांग्याचं भरीत खायचं होतं, त्यामुळे इथं मम्मी वांग्याचं भरीत करताय मस्त असं. आणि बाळाला घेऊन सांभाळते. आईतून पालटून चालू आहे सांभाळायचं काम. पिलू करून दाखव बाला, काय केलं तू आता? हो काय बोलतो पिल्लू? भूक जायची आहे पिल्लूला, मला आहे ना बबल्या, भूर जायची भूर. सांग तिला बाय बाय कर, तिला बूम चाललं म्हणा आजी मी. आणि आपलं बाळ इतकं नौटंकी आहे की त्याला जवळपास कोणीतरी पाहिजेच असतं, एक झालं की एक. तुम्ही बघितलं मम्मी जेव्हा वांग्याचं भरीत आणि भाजी करत होत्या तेव्हा बाळ माझ्याकडे होतं. आणि त्यानंतर जेव्हा मी बाकीचा आता स्वयंपाक करते, कारण चपात्याही करायच्या बाकी होत्या, आणि इथे मी कुकरमध्ये भात टाकला आणि एका साईडला कढईमध्ये भगर टाकली आईंसाठी. तर मग त्यांना उपवास होता ना, त्यामुळे मग भगर करायची होती. आणि मग त्या बाळाला सांभाळत होत्या आणि जवळपास 8:30-9 वाजत आले होते. बापरे, एवढं काय आणलंय तुम्ही? सामान फोटोशूटचं. अच्छा, म्हणजे बाळाचं फोटोशूट करायचं. पण हे कसलं फोटोशूट आहे? म्हणजे त्रिकोणी दिसतंय काहीतरी. सरप्राईज आहे का? बरं करा तुम्ही, मी येतेच. आता हे मिस्टर आपल्याला सगळ्यांना काय सरप्राईज देणार आहे ते तुम्हाला नंतर कळेलच, कदाचित पुढच्याच ब्लॉगमध्ये कळेल, कारण आता हा ब्लॉग खूप मोठा होत चालला आहे. आणि इथे तुम्ही बघताय एका साईडला भात होतोय आणि त्यांनी वाटाणा आणि कांदापात आणूनच दिली फायनली गावात जाऊन. तर इथे बघताय तुम्ही मम्मी इथे ना वाटाणा आणि कांदापात मस्त चिरून घेत आहे आणि ती आपल्याला वाफवायची आहे छोट्याशा कढईमध्ये, कारण ऑलरेडी आपली भरीत करण्याची सगळी तयारी झालेली होती, फक्त वाटाणा वाफवायचा बाकी होता. खरंच तुम्हाला सांगते एकदम मनापासून की अशा टाईपचं वांग्याचं भरीत इतकं सुंदर लागलं, म्हणजे मी लाईफमध्ये पहिल्यांदा खाल्लेलं. माझ्या पोळ्या वगैरे करून झाल्या होत्या, पण मिस्टरांना भाकरच खायची होती आणि घरामध्ये ज्वारीचं बाजरीचं पीठ उरलेलं नव्हतं. तर त्यांनी अक्षरशः 8:30-9 वाजता गिरणीमध्ये जाऊन 2 किलो ज्वारीचं पीठ दळून आणलं भाकर खाण्यासाठी. तर मग इथे मम्मींनी छान अशी मस्त भाकर बनवली आणि त्या ज्वारीच्या भाकरीवर मस्त असं साजूक तूप टाकलं. इतका मस्त स्मेल होता, आता तुम्हाला खरंच सांगते खूप मस्त कॉम्बिनेशन होतं.
मम्मीने केली आहे मस्त स्पेशल आज ज्वारीची भाकरी, मस्त त्यावर मस्त तूप टाकलंय, मस्त आहे ना. वांग्याचं भरीत पण मम्मीनेच बनवलंय आज. मजा आलाय. असं रोज हॉटेल सारखं खायचं असेल तर तर मम्मीला घरी थांबावं लागेल. बाळ इकडं मस्त झोपलंय आपलं. अच्छा आली का मग? आणि ह्या आहेत सुरेखा मावशी, म्हणजे मिस्टरांचे सक्की मावशी आहे. आणि आमच्या आई सगळ्यात मोठ्या आहेत, त्यानंतर ह्या मावशी आणि त्यानंतर बंटी मावशी, अशा 3 बहिणी आहेत. तर मिस्टरांची ही 2 नंबरची मावशी आहेत आणि त्या जळगावला राहतात. तर खूप दिवसांनंतर त्या आलेल्या आणि त्या लांबून प्रवास करून आल्या ना, ट्रेनने आल्या त्या. त्यानंतर घरी आल्यानंतर मग त्यांनी ड्रेस वगैरे चेंज केला आणि इथे गाऊन वगैरे वेअर केलेला आहे, वरतून स्वेटर घातलेलं आहे जेणेकरून आता गारवा आहे ना त्यामुळे. आणि आपल्या बाळाने पण खूप मस्त असं स्वेटर घातले, मस्त टोपी घातलेली तुम्ही बघू शकता. आणि आपलं बाळ आहे ना खूप हसरं आहे, प्रत्येकाकडे जातं, रडत वगैरे नाही. आणि मावशीच्या गप्पा खूप मस्त ऐकत होतं, तर तुम्ही ऐकालच पुढे. काय म्हणेल समू तुला? छोटा बेबी. काय रे बाबू? छोटा बेबी म्हणेल तुला. अच्छा बेबी. टकलावून बघते आज नवीन आजी कोणती का ले? काय जेवला असं मस्त त्याला? काय जेवला? ओ बुबू अजून काही खायला नाही भेट. चमचमीत नाही, फक्त गोड गोड बुबू. अमृत अमृत पितो मम्माचं अमृत. अच्छा लल्ला तू गोपाल, लड्डू गोपाल, लड्डू गोपाल. कुठं जायचं? कुठं? भूर भूर जायचं बेटा, थंडीचं त्रास होतो. तरी तू पिलून आला एवढ्या लवकर. ती काकू काय म्हणते? ओ ती काकू म्हणे एवढूशा पोराला घेऊन गेले म्हणे एवढ्या लांबला, असे म्हणत होते साक्षी काकू. मग त्यांचे सारखा कडक करता इथे. आम्ही बराच वेळ बसलो, गप्पा मारल्या. त्यानंतर माझा किचनही क्लीन करून झाला, सगळं आवरून झालं. चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.